और सब बढ़िया। तो जी पिछले अध्याय में आपने देखा कि हमने सफर के दौरान IRCTC के खाने का रिव्यू किया था और कैसे उनो कार्ड्स खेलते खेलते सफर का पूरा आनंद लिया था और नए दोस्त भी बनाए। अब बढ़ते हैं हमारे दूसरे अध्याय के ओर। देखो पानी कैसी है। हाँ, बढ़ती जा रही है, कुछ आ रहा है पूरा। तो जी स्वागत है आप सभी का इस ब्लॉग के दुसऱ्या अध्याय में। तर जसं आम्ही फरीदाबादला पोहोचलो, तुम्ही जे स्टार्टिंगचा व्हिडिओ बघताय या ॲक्च्युलीमध्ये पंजाबला जी हे आलेली आहे बाढ, त्याचं पाणी, यमुना नदीचं पाणी ॲक्च्युली फरीदाबादमध्ये आलेलं आणि ह्याच्यामुळं बऱ्याच लोकांची शेतीचे नुकसान झालेले, घरं पाण्याखाली डुबलेले। ॲक्च्युअलमध्ये तुम्ही पुढे दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये नीट बघितलं तर घरं अर्धे पाण्याखाली डुबलेले। त्याच्यामुळे ना बरीच लोक ती घरं सोडून गेलेली, त्यामुळं बऱ्याच जणांचं नुकसान झालं ॲक्च्युली पाण्यामुळे। पण तरी लोक रस्त्याच्या बाजूला छोटीशी घरं म्हणून एकदम म्हणजे फ्रीली मजेमध्ये राहत होती। आता मी निघालो चहा वगैरे प्यायला मस्तपैकी, आंघोळ वगैरे झाली। आता थोडा नाश्ता आणि करायला। मागे मस्तपैकी सनसेट आलेला आहे आणि इकडे एवढी शांतता आहे ना, एकदम पीसफुल, एकदम पूर्ण पीसफुल एकदम। असं वाटतं इथं कुठं पण तुम्ही उभं राहिलात तरी शांतता दिसेल तुम्हाला। और उसकी परिभाषा को समझते हुए हमने
सेल्फ एनालिसिस करना है कि हम उसको कितना धारण किए। धारण मीन्स अपने व्यक्तित्व से चलता है, संकल्प विकल्प उठता है, हमारे अंदर जो अलग अलग थॉट प्रोसेस चलता है, हमारे एक्सपीरियंसेस सारे कलेक्ट होते रहते हैं। एक तरह संतोष और धैर्य को अपनाते हुए सच्चाई और धर्म के रास्ते पे चलना है। ये आप समझ गए ना, लिंक कर पा रहे हैं कि संतोष और धैर्य को हम अपनी लाइफ में अपनाएंगे तभी हम सच्चाई और धर्म। अलग अलग है। के स्टार्टिंग में लिखा है सत्युग की पहचान है ये, मानवता का स्वाभिमान है। तो ये यही बता रहा है कि जो भी यहाँ से बताया जा रहा है वो सत्युग की संस्कृति के अकॉर्डिंग उसका एक तरह से इंट्रोडक्शन कराया जा रहा है। तो सज्जनों, जैसा कि आपने देखा कि ध्यान कक्ष में हमें बहुत सी अच्छी बातें बताई। हमारे जीवन का क्या उद्देश्य है, हमें जीवन में कैसे समानता रखनी चाहिए, और भी बहुत कुछ। 4 पिलर्स वो शंख है, ये चक्र है, ये गदा है और ये पद्म है। जैसे आपको बताया गया कि ध्यान कक्ष अपने भीतर ही तो घुसना है। अब कई सज्जन बोलते हैं कि अच्छा अपने भीतर घुसने में कैसे घुसूं, इतना शोर है आसपास, है ना। मैं चाहता हूं मैं खुद से, हम किसी और इंसान को बदल सकते हैं। हम सोचते हैं कि इसको ऐसे बोलेंगे बदल जाएगा, इंसान थोड़ी बदल सकते। एंड उसके ऊपर अगर कोई पानी की ये है कि जब इंसान इस दुनिया में आता है तो ये जो वाटर बॉडी यहाँ पर होती है संसार सागर को डिपिक्ट करती है। तो जो एक जीव आता है इस जगत में वो एकदम से इस सागर की तरफ अट्रैक्ट होने शुरू होने लगता है, क्योंकि यहाँ पर फुवारे चल रहे होते हैं, अलग अलग तरह की अट्रैक्शन होती है। तो इसी तरह से छोटा सा बच्चा, एक जीव जब इस जगत में आता है उस जगत के साथ जुड़ जाता है। अपने गुणों सहित सरगुण हमें अलग अलग रूप में दिखता है। आप में भी ईश्वर सब में। Mentally that everything is diverse, me and you, we are different, and all the distinction we have made in our mind that he is a male, I am a female, I have these obligations, he has such. These are all interpretation of human consciousness. But the question is that if this human consciousness is actually truth or not. It has been made by that perception that we are this mind and we are this body. Since we have that lustful उद्याच्या इव्हेंटची, तर तुम्हाला आधी हे सांगतो की उद्या इव्हेंट नेमका आहे काय. आर्याचा नंबर आलेला स्पीच कॉम्पिटिशनमध्ये आणि ते पण नॅशनल लेवलला. सो त्यासाठी आम्ही गेलेलो. तर मी तिथं स्पीच दाखवेलच पुढे तुम्हाला ब्लॉगमध्ये, जे की ओव्हरऑल इंडियामधून स्टुडंट येणार आहेत. आता आर्या ही एकटी महाराष्ट्रामधून आहे, असे वेगवेगळ्या स्टेटमधून स्टुडंट येणार आहेत आणि इथं स्पीच कॉम्पिटिशन आहे आणि असे छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत असे वेगवेगळे कॉम्पिटिशन्स आहेत. आता जो उद्या इव्हेंट होणार आहे त्याची सध्या प्रॅक्टिस चालू आहे इकडे. हे बघा, उद्या इकडे इव्हेंट होणार आहे आणि ही आमची पार्टिसिपेंट आहे. ॲक्च्युअलमध्ये दिल्लीची गरमी आता वाटायला लागली. दिल्लीचं वातावरण आता समजायला लागले कसं आहे काय ते. इथे ना सध्या खूप गरम होते. सो आता आम्हाला रात्री जेवण आहे, पनीरची भाजी, डाळ, राईस, रोटी आणि चटणी आहे. तर पनीरची टेस्ट म्हणजे एक नंबरच आहे. ट्रेनवाल्या पनीरपेक्षा हे पनीरची टेस्ट एक नंबर आहे.
सगळ्यांना कसे आहेत? आत्ता झाली मस्तपैकी गुड मॉर्निंग. तर आता रेडी होऊन मस्तपैकी चाललेलो आहे. तर ही आहे आपल्या आजची इव्हेंटची ड्रेसिंग. रेडी होऊन चाललो आता इव्हेंटला. आता इव्हेंट चालू होईल थोड्या वेळांमध्ये. त्याआधी नाश्ता वगैरे करून घेऊ मस्तपैकी, मग इव्हेंटसाठी जाऊ. आणि ॲक्च्युअलमध्ये इथं मॉर्निंग खूप मस्त झालेली आहे, एकदम पीसफुल शांतता. आणि काल तुम्ही जी जागा बघितलेली, आपण जे बघितलेलं. तर आता जातो नाश्ता करायला आणि भेटतोच तुम्हाला थोड्या वेळाने. तर हा आहे आपला आजचा सकाळचा नाश्ता, छोले आणि कुलचे. सो आज दुपारी आम्हाला हे जेवण आहे. आज पण पनीरची भाजी आहे, व्हाईट राईस, डाळ, बटाट्याची भाजी, शिरा आणि रोटी. आमचा इव्हेंट वगैरे झाला आहे आणि आम्ही आता निघायच्या आधी मस्त परिसराचा फेरफटका मारतोय. जरा फेरफटका मारून मग आम्ही निघतो आरामात. नंतरला परत कुठे एवढी मस्त जागा बघायला भेटणार आहे लवकर, तरी पण येऊ आपण. आत्ता आम्ही आलो आहे संध्याकाळच्या नाश्त्याला. फेरफटका मारून मारता मारता आम्हाला पण झालं नाश्ता करायचा. तर आम्ही आलो आहे नाश्त्याला. तर नाश्त्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन आहे व्हाईट सॉस पास्ता आहे, भजी आहे आणि व्हाईट सॉस पास्ता आहे, चटणी आहे, भजी आहे आणि याच्यामध्ये पावभाजी आहे. अजून काय? पावभाजी आहे, बटाटा भजी आहे, बटाटे वडा, कांदा भजी आणि हे बटाट्याची काय बोलतात, हां. बटाट्याची. आणि सोबत सगळ्यात महत्त्वाची म्हणजे चहा. आणि ती कॉफी पिते, पास्ता टेस्ट करून घेऊया ना कसं लागेल. बघा आता आपल्या मागे असा रेसिडेंटल एरिया दिसतोय पूर्ण मागे. दिल्लीमध्ये अशी घरं आहेत. इथे बघा, इथून असं आतमध्ये रोड गेला सरळ समोर बघ. आणि मागे सनसेट बघा काय भारी आलाय. इकडे मागे एकदम असं सनसेट दिसतोय. एक नंबर. गावची फिलिंग येते. गाव अति गाव. आणि आम्ही आलो ना तिथे, आता आम्ही जस्ट राऊंड मारायला गेलो, तिथे पण पाणी भरलं. ते तुम्ही सुरुवातीला बघितलं, जे तुम्हाला सांगितलं तेच पाणी इथपर्यंत भरले. आता आय थिंक सो जाताना पण पाण्याचा प्रॉब्लेम दाखवत आहेत. आता बघू जाताना कसं भेटते जायला ते. आणि इथे आजूबाजूला घर आहेत, लोक राहत आहेत. मस्त आहे वातावरण, एक नंबर आहे. आणि ते तिकडे शेतामध्ये गाय बैल वगैरे आहेत.
कोटा स्टेशनवरून. त्यामध्ये मस्तपैकी आमलेट आहे, ब्रेड आहे आणि हे जेवण आहे. माझी मॉर्निंग सध्या लेट झाली म्हणून सगळंच लेट. आता मस्तपैकी फ्रेश होऊन नाश्ता वगैरे झाल्या करून कॉफी घेतली. कॉफीची चव म्हणजे वा, सांगायचंच नाही. होती ॲव्हरेज होती आणि बाहेर सध्या वाटतं. तो यह है वो कफन, ओह सॉरी, यही है वो बिस्तर जो हमें सफर के दौरान दिए. सो फायनली आपली टोटल 27 तासाची जर्नी होती. म्हणजे आम्ही काल सकाळी 5 वाजता आम्ही ट्रेन पकडलेली निजामुद्दीन दिल्लीवरून आणि आम्हाला रत्नागिरी सकाळी 7 वाजता सोडलेली आहे. म्हणजे आमची टोटल 27 तासाची जर्नी होती. तर आम्ही 27 तास ट्रेनमध्ये काढले. ॲक्च्युली शूट करायला भेटलं नाही कारण 27 तास म्हणजे मीच कंटाळलेलो की काय शूट करायचं. नुसतं आपण तिथे सीटवरती बसलोय ते शूट करायचं, डोरला फिरतोय ते शूट करायचं. खाण्याचं तर तुम्ही बघितलं असेल लास्ट ब्लॉग, त्यामुळे काय एवढं शूट केलं नाही. जास्त टाइम तर मी झोपूनच काढला 27 तासमध्ये. जैसे कि सतवस्तु के एक कुदरती ग्रंथ में भी कहा गया है, सचनु धारण करके जेहड़ा सच कमावे, सचनु धारण करके जेहड़ा सच कमावे, बेखौफा बेखतरा बेडर ओ हो जावे, बेखौफा बेखतरा बेडर ओ हो जावे. अब यहाँ तक देख लिया है तो लाइक, कमेंट और अपने दोस्त परिवार के साथ शेयर भी करते जाना. मिलते हैं जल्दी एक नए कहानी के साथ.